राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात जो संघर्ष सुरू आहे याचं नेतृत्व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील करत आहेत। नुकतंच मुंबई येथे मराठ्यांचं मोठं आंदोलन झालं। या मोठ्या आंदोलनामध्ये 7 मागण्या मान्य करण्यात आल्या। या 7 मागण्यांमध्ये जे मंत्रिमंडळ उपसमिती आहे या उपसमितीच्या माध्यमातून हे आंदोलन तडीस नेण्यात आलं। मात्र याच्यामध्ये जी काही गॅजेटच्या अटी टाकलेल्या आहेत, या गॅजेट म्हणजे हैदराबाद गॅजेट असो किंवा सातारा गॅजेट असो, तर सातारा गॅजेट म्हणजे नेमकं काय आणि याचा संदर्भ आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपले जे इतिहासतज्ञ आहेत निलेश जोरे सर यांच्याशी आपण बातचीत करून ही माहिती घेऊया। तर सर काय सांगाल, हे सातारा गॅजेट म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं चर्चा होऊ लागलेली आहे, तर मग हे सातारा गॅजेट म्हणजे काय आहे ते सविस्तर सांगाल तुम्ही? नक्कीच। सातारा गॅझेट म्हणजे ही सगळं सांगण्यापूर्वी एक त्याची पार्श्वभूमी आधी तुम्हाला सांगतो। कारण सातारा गॅझेटमध्ये ज्या आता जनगणना किंवा आत्ताच्या आंदोलनाचा उल्लेख आता सुरू आहे कुणबीवरून, हो, त्याची सुरुवातच मुळात आपल्या साताऱ्यात छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या काळामध्ये झाली होती। म्हणजे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी 1818 साली आपलं राज्य पुन्हा एकदा ताब्यात घेतलं। ब्रिटिशांच्या साह्यानेच त्यांनी ताब्यात घेतलं होतं आणि राज्य ताब्यात घेतल्यानंतर राज्याची घडी बसवताना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जी काही योजना आपल्या राज्यामध्ये राबवली होती ती होती जनगणना। म्हणजे आपल्या राज्यामध्ये किती लोक राहत आहेत, कुठल्या जातीची राहत आहेत, त्यांचा व्यवसाय काय, त्यांचं राहणीमान कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्याकरिता त्यांनी, अर्थात त्यांच्या सोबतीला त्यावेळेस ब्रिटिश अधिकारी होतेच, पण त्यांनी स्वतः ह्या गोष्टी स्वतः करून घेतल्या होत्या। आणि ह्या करण्यामागचा उद्देश हा होता की त्यांनी राज्य ताब्यात घेतल्यानंतर आपल्या राज्यातील असलेले सगळे जे नागरिक आहेत त्यांना त्यांच्या गरजेनुसार, म्हणजे आता जसं आपण आरक्षण ज्या गोष्टींसाठी मागतो की बाबा काही नोकऱ्या लागाव्यात किंवा त्यांना व्यवसाय करता यावा, ह्यासाठी ज्या गोष्टी आहेत एक्झॅक्टली ह्याच कारणासाठी त्यांनी त्यावेळेस केलं होतं। फक्त त्यांनी ते स्वतःहून केलं होतं आणि ते कशासाठी केलं होतं, आपल्या राज्यातले जे कोणी असतील गरजू असतील, ज्यांना ज्या गोष्टीची गरज आहे ते गोष्टी उपलब्ध किंवा ते उपाययोजना त्यासाठी आपल्याला करता येतील, ह्यासाठी प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळेस जनगणना, ती जातनिहाय जनगणना केली होती, ती 1819 साली केली होती। आता त्याच्यानंतर प्रतापसिंह महाराजांनंतर जेव्हा प्रतापसिंह महाराजांना 1838 साली साताऱ्यातून पदच्युत केलं गेलं आणि त्यांच्या जागी त्यांचे बंधू शहाजी महाराज गादीवरती आले। शहाजी महाराजांनाही एक्झॅक्टली तसंच आपल्या बंधूंनुसारच पुढं कार्य केलं होतं आणि 1848 साली जेव्हा शहाजी महाराजांनंतर आपलं सातारा राज्य छत्रपतींचं राज्य खालसा करण्यात आलं। खालसा झाल्यानंतर ब्रिटिशांनी जो राज्यकारभार साताऱ्याचा तो ताब्यात घेतला, त्यांनी राज्य ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा जे प्रतापसिंह महाराजांनीच काम केलं होतं, जी जनगणना किंवा जे काय असतील त्या पद्धतीनंच त्यांनी सगळ्या गोष्टी नोंदी करायला राज्यामध्ये सुरुवात केली होती। अर्थात आता प्रतापसिंह महाराजांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत ते त्यांच्या राज्यातल्या, आता त्यावेळेस त्यांचं राज्य कितपत होतं तर आपल्या सातारा जरी राजधानी असली तरी इकडे भोर म्हणजे आपला राजगड वगैरे पुणे प्रांत बराचसा येतो, त्यामध्ये तिथून ते अगदी विजापूरपर्यंत एवढं मोठं राज्य प्रतापसिंह महाराजांचं होतं। मग ते पंढरपूर वगैरे सगळा पुढचा भाग त्यामध्ये तो येतो, तिथपर्यंत राज्य होतं। अर्थात त्यांनी सगळ्या राज्यामध्ये म्हणजे एवढं त्यांनी प्रकर्षानं त्यात स्वतःला झुकून दिलं होतं प्रतापसिंह महाराजांनी की ह्या सगळ्या गोष्टींसाठी राज्याची पाहणी करण्यासाठी स्वतः ते विजापूरलाही गेले होते प्रतापसिंह महाराज। या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस करून घेतलेल्या होत्या, तेच त्यांच्या बंधूंनी केलं आहे। आणि तेच पुढे ब्रिटिशांनी जेव्हा राज्य ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी काय केलं की सातारा छत्रपतींचं राज्य खालसा केलं होतं आणि त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेला सगळा प्रांत हा स्वतःच्या अधीन करून घेतला। छत्रपतींच्या अधीन जे जहागीरदार होते म्हणजे आपले भोरचे सचिव असतील, औंधचे प्रतिनिधी, आता औंधच्या गॅझेटेरचाही त्यामध्ये उल्लेख येतो, तर औंधचे प्रतिनिधी असतील, आपले जजचे डफळे असतील, अक्कलकोटचे राजे भोसले असतील, असे फलटणचे नाईक निंबाळकर आपलं राजकारण तेही छत्रपतींच्या अधीनच एक संस्थान होतं। नंतर त्यांना स्वतंत्र ब्रिटिशांनी संस्थानिक म्हणून घोषित केलं होतं, म्हणून त्यांचेही नंतर गॅझेट्स आपल्याला सेपरेट त्यांनी केलेले आढळतात। का तर प्रत्येक राज्य ही सेपरेट झाली होती आणि सातारा राज्य हे राज्य न राहता नंतर एक जिल्हा झाला होता राज्य आपलं संस्थान खालसा केल्यानंतर, आणि बाकीचे सगळे संस्थान होते, त्यामुळे संस्थानांची गॅझेट ती वेगळी आणि आपलं जे आहे ते साताऱ्याचं डिस्ट्रिक्ट गॅझेट येतं। कारण साताऱ्यामध्ये 48 सालीनंतर 51-52 साली आपल्याकडं कलेक्टरेट सुरू झालेलं आहे, म्हणजे साताऱ्यामध्ये कलेक्टरचं राज्य सुरू झालं होतं, म्हणजे कलेक्टर सगळा कारभार पाहत होता, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अधीन सगळ्या त्या गोष्टी सुरू झाल्या होत्या। आणि बाकीच्या राज्यांमध्ये म्हणजे औंधचा जो प्रकर्षण उल्लेख केला जातो तो संस्थानिकांमार्फतच सगळा कारभार जरी असला तरी
जसं साताऱ्यात पूर्वी चालत होता ब्रिटिश आणि छत्रपती, तसंच औंधचे प्रतिनिधी आणि ब्रिटिश असे मिळूनच तो कारभार त्यावेळेस सुरू होता. आपल्या साताऱ्यामध्ये आत्ता जो सुरू आहे, आत्ता सगळा विषय सुरू आहे 1885चा जो गॅझेट विषय जो आत्ता सगळा सुरू विषय आहे, त्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे नोंद केलेली आहे की मराठा म्हणजेच कुणबी ह्यांचं 1881 साली जी जनगणना ब्रिटिशांनी केली, त्या जनगणनेमध्ये ब्रिटिशांनी मराठा ही सेपरेट जात न ठेवता कुणबी आणि मराठा एकत्र सगळ्या नोंदी केलेल्या आहेत. त्यामुळे 5,83,000 जवळपास त्या याच्यामध्ये नोंदी आपल्याला आढळून आल्या होत्या. अर्थात त्यावेळेस 2.5 लाख मेल, 2.5 लाख फिमेल वगैरे असं डिव्हायडेशन वगैरे सगळं त्यामध्ये त्यांनी प्रकर्षण नोंदी केल्यात. त्या गॅझेटियरमध्ये इतकं डीप निरीक्षण नोंदवलेले आहेत की ते बाबा राहतात कसे, खातात काय, गाई म्हशी कुठल्या वापरतायत, ते दूध कुठलं वापरतायत, पितात दूध कुठलं, तेल कुठलं वापरतात, इतकं छोटी छोटी निरीक्षणं त्यांनी त्या ब्रिटिशांनी त्यामध्ये करून ठेवली होती. अर्थात याचा फायदा आता कितपत पुढे होतो हे शेवटी कोर्टात किंवा सरकार दरबारी सिद्ध होणार आहेत गोष्टी. पण हे जरी आत्ता 1885चं जरी किंवा पुढचा 1911, 33 सालची जरी गॅझेटियर सगळे पुढचे असले प्रसिद्ध होत असले तरी त्याच्यापूर्वी बऱ्याचशा नोंदी आहेत. म्हणजे 1818 मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 1818 ते 1885 ह्या दरम्यानच्या काळातल्याही बऱ्याचशा नोंदी आहेत. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर एक PV रसल नावाचे एक ICS अधिकारी होते, म्हणजे कलेक्टरच होते. त्यांनी आता त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना एक सवय काय होती की आपले अनुभव किंवा त्यांनी आपले जे कार्य केले ती पुस्तकं लिहायची किंवा प्रवास वर्णन लिहायची त्यांना सवय होती. तर त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिली. तर ते PV रसल आहेत, त्यांनी द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्स ऑफ इंडिया हे त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये आपल्या भागातल्या सगळ्या, म्हणजे फक्त साताराच म्हणत नाही आहे मी, ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये अगदी नागपूर वगैरे तिकडच्या भागापासून त्यांनी त्यामध्ये कुणबींची नोंद करून ठेवलेली. अच्छा. म्हणजे कुठले कुठले कुणबी कुठे कसे राहत आहेत, त्यांचं राहणीमान कसं आहे, किती संख्या काय, हे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये करून ठेवलेले आहेत. असे बरेचसे उल्लेख आहेत. म्हणजे अधिकाऱ्यांनी केलेले असतील किंवा असे आता हे गॅझेट म्हणजे काय झालं, सरकारी रेकॉर्ड झालं, जे सरकारमार्फत त्यांनी आपल्या राज्यामध्ये काय काय आहे काय ते केलेलं आहे. पण ऑफ द रेकॉर्ड पण अशा बऱ्याचशा नोंदी आहेत ज्या अधिकाऱ्यांनी केलेल्या असतात. किंवा आता काही प्रवास वर्णन आहेत. प्रवास वर्णनांमध्ये आता महाबळेश्वर प्रांतामध्ये एक बरेचसे गठरी नावाचे एक अधिकारी आले होते. प्रवास त्यांनी म्हणजे त्या गव्हर्नरच्या मिसेसेस होत्या, त्यांनी त्या केलेले उल्लेख आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी तिकडच्या प्रांतामध्ये जमाती कुठल्या राहतात डोंगराळ भागामध्ये त्याविषयी नोंद केली. त्यामध्ये पण कुणबींची नोंद आहे. म्हणजे कुणबी म्हणा. आता कुणबी म्हणजे काय तर शेती करणारे एक वर्ग. आता त्यामध्ये सर्व जातीचे लोक येतात, म्हणजे प्रत्येकजण सर्व येतात. फक्त कसं मराठा आणि कुणबी हे एकत्र कधी उल्लेख पूर्वी आढळले नाहीत हे असं जे सांगितलं जातं. त्याचं कारण असं आहे की वेगवेगळे उल्लेख का आले तर त्याचंही आता अगेन प्रतापसिंह महाराजांपर्यंत जाऊन परत मागे येतो विषय तो. कारण प्रतापसिंह महाराजांच्या काळात जो क्षत्रिय वरून वाद झाला होता, त्या वादामध्ये बऱ्याचशा त्या वादाआधी प्रतापसिंह महाराजांनी स्वतःचं क्षत्रियत्व जेव्हा सिद्ध केलं साताऱ्यामध्ये, तेव्हा त्यांचं कुळ जेव्हा राजपूतमध्ये राजस्थानमध्ये सिसोद्यांपर्यंत जाऊन गेलं, त्यांनी ते सिद्ध केलं. त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये एक पद्धत सुरू झाली होती की स्वतःला राजपूत दाखवण्यासंदर्भातली थोडीशी पद्धत सुरू झाली होती. त्यामुळे खुद्द प्रतापसिंह महाराजांचे पण सिसोदे भोसले किंवा असे बरेचशा ठिकाणी स्वतः उल्लेख केले त्यांचे आढळतात. त्याच्यामुळे काय झालं की वर्चस्ववादामुळे बऱ्याचशा जे असे सरदार घराण्यांमधले जे मराठा सरदार घराण्यांमधले जे लोक होते त्यांनी आपले उल्लेख त्यांना काही गोष्टींमुळे कदाचित कुणबी लावणं थोडंसं सोयीस्कर वाटलं नाही, म्हणून त्यांनी आपलं मराठा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे अशा डिफरंट नोंदी आढळतात. एकाच वेळेस कुणबीही नोंद सेपरेट आढळते आपल्याला, एका वेळेस आपल्याला मराठाही नोंद आढळते. असं त्यामुळे तो फरक आढळतो. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून नोंदी कुठल्या म्हणाल गॅझेटियर व्यतिरिक्त तर साताऱ्यामध्ये त्यावेळेस सरकारी शाळा सुरू होत्या. म्हणजे अगदी प्रतापसिंह महाराजांनी शाळा सुरू केल्यानंतर ब्रिटिशांनी त्या कंटिन्यू केल्या. पण ह्या शाळांच्या ज्या रेकॉर्ड्स आहेत, म्हणजे अगदी निकालपत्र असतील, ॲडमिशन कार्ड असतील किंवा त्या ॲडमिशनचं जे रेकॉर्ड असेल, याच्यामध्ये पण एक्झॅक्टली तशाच आपल्याला नोंदी आढळतात की कुणबी जातीचा आहे. हां, एक्झॅक्टली. मग तो विद्यार्थी कुठल्या जातीचा आहे, मग त्यामध्ये प्रकर्षात कुणबी ही नोंद आपल्याला बऱ्याच वेळा आढळते. प्रतापसिंह महाराजांनंतर 1981 नंतर जनगणना केली आहे. त्याच्यामध्ये कुणबी मराठा हा एकच आहे असं दाखवलं गेलं. हो, मग अशी मी सांगितल्याप्रमाणे की त्याच्यामध्ये जेव्हा जनगणना 1881 साली करण्यात आली, त्यामध्ये त्याच्या पूर्वीपर्यंत जी जनगणना चालू होती त्यामध्ये मराठा सेपरेट नोंद आपल्याला आढळले.
आणि कुणबी ही सेपरेट नोंद आढळलेली आहे. पण 81च्या जनगणनेमध्ये त्या ब्रिटिशांनी सरसकट एकत्रच मराठ्यांची नोंद आपल्याला केली, जी मागची सांगितली तुम्हाला 5,83,000 जी आपली नोंद केलेली आहे, ती सरसकट कुणबी म्हणूनच नोंद केलेली आहे मराठ्यांची. आणि त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ह्या जनगणनेमध्ये मराठा आणि कुणबी एकत्रीकरणच करून आपण जे जनगणना आपण केली. सातारा गॅजेटला अत्यंत या आरक्षणामध्ये महत्त्वाचं स्थान, अत्यंत महत्त्वाचं स्थान ह्यासाठी आहे की कारण हे मराठा हे कुणबी आहेत असा थेट उल्लेख असेल हे एकमेव डॉक्युमेंट माझ्यामध्ये तरी आत्तापर्यंत हे असू शकतं. हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याच्यामध्ये किती फरक आहे काय असं? फरक फार असा नसतोच कुठल्याही गॅझेटमध्ये. आता हे फरक कसा असतो थोडक्यात सांगायचं तर हे गॅझेट म्हणजे काय तर त्या जिल्ह्याचं किंवा त्या राज्याचं त्या विभागाचं एक सरकारचं एक स्वतंत्र ड्राफ्टिंग असतं, ज्यामध्ये त्या भागात कोण लोक राहत आहेत किंवा तिथं कुठले व्यवसाय चालत आहेत, त्या भागाची लोकसंख्या किती आहे, तो भाग कसा आहे, डोंगराळ भाग कुठला आहे, म्हणजे त्या प्रांताविषयीची सगळी सविस्तर नोंद जी केलेली असते ते गॅझेट म्हणजे ते असतं, एक सरकारी डॉक्युमेंट असतं. भौगोलिक अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. त्यानुसारच त्यामध्ये सगळ्या त्या नोंदी केल्या असतात आणि त्या ऑफिशियल नोंदी असतात, म्हणजे ते सरकारमार्फत केलेल्या नोंदी असतात. त्यामुळे त्याचं महत्त्व जास्त असतं सरकार दरबारी. आत्ताही ते सातारा गॅझेट सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय, कारण त्यामध्ये थेट उल्लेख जो केलेला आहे की मराठा ही कुणबी आहेत. त्यामुळे त्या गोष्टीचा या जरांगे पाटलांना किंवा सर्व मराठा समाजाला ह्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. जे आंदोलन सुरू होतं आझाद मैदानावरती त्यावेळेस जी उपसमिती गेली होती त्याच्यामध्ये आपले साताराचे छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणजे ते सार्वजनिक मंत्री आहेत, ते सुद्धा त्या उपसमितीमध्ये होते आणि जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांच्याकडून वधवून घेतलं की ही महिनाभरात सातारा गॅजेटमध्ये जी काही नोंदी आहेत त्याची इत्थंभूत माहिती सरकारला द्यावी असं एक अल्टिमेट दिलेलं आहे. तर ही एक महिन्याचा अल्टिमेट जास्त वाटतोय का कमी वाटतोय ते? नाही, अर्थात आता ते त्यामध्ये नक्की त्यांनी मागण्या काय काय गॅझेट संदर्भात केल्या त्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला काय नक्की अपेक्षित आहे. सातारा गॅझेटरमध्ये नोंदींचं म्हणाल तर स्पष्टपणे नोंदी केल्या, त्यामध्ये फारसा वेळ तर लागणार नाही त्याला. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा त्या संदर्भातल्या नोंदीही आपल्या दरबारात आहेत, म्हणजे कलेक्टर ऑफिसला म्हणा किंवा सगळ्यांकडे आहेतच त्या. आता बऱ्याचशा नोंदी ह्या मोडीमध्ये पण आहेत, त्याचं ट्रान्सलेशन करून घेणं पण थोडासा तो कालावधी लागू शकतो. ते ट्रान्सलेशनचा जो कालावधी आहे त्यासाठी कदाचित तो महिनाभर किंवा तो वेळ त्यासाठी त्यांनी घेतलेला असू शकतो. किंवा ट्रान्सलेशन काही गोष्टींचं करायचं राहिलं असेल किंवा त्यातून त्याचा अभ्यास करायचा राहिला असेल त्या गोष्टीसाठी थोडंसं लागू शकतो वेळ, कदाचित त्यापेक्षाही जास्त लागू शकतो. पण अर्थात शेवटी इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी निश्चितच साध्य होतील. जे शासकीय दरबारी आता काम सुरू असेल किंवा तुम्हाला सुद्धा या संदर्भात बोलवणं आलं असेल की या नोंदींसंदर्भात माहिती द्यावं, अशी काही चर्चा झाली शासकीय कार्यालय? नाही, अजून तरी तशा गोष्टी काही संदर्भात आपल्याकडे काही विचारणा नाही झालेली आहे. पण निश्चितच जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण निश्चितच त्या संदर्भातले काही तुमच्याकडे डॉक्युमेंट सुद्धा आहेत ओरिजिनल की ती तुम्ही सरकार दरबारी सादर केली तरी त्याचा म्हणजे दाखला दिला जाऊ शकतो किंवा नोंदीसाठी ती उपयुक्त ठरू शकते? नक्कीच. जर आपल्याला विचारणा झाली तर आपण नक्कीच त्या संदर्भात आपलं पूर्ण सहकार्यच असेल, कारण तोच आपला इतिहास आहे साताऱ्याचा आणि त्यातून आपला हा दैदिप्यमान इतिहास जर पुढे येणार असेल आणि काही गरजू लोकांना त्यातून आपलं जर हक्क मिळणार असेल तर निश्चितच आम्ही त्यासाठी तयारच आहोत. सातारकर म्हणून आम्ही निश्चितच त्या बाबतीत नक्कीच तयार असू. आतापर्यंत आपल्याकडे किती अशा म्हणजे डॉक्युमेंट आहे की ते लोकांना सांगता येईल असं? मी मगाशी जसं सांगितलं की आपल्याकडं बरेचसे असे प्रवास वर्णनं आहेत जी लोक आपल्या सातारा भागामध्ये आलेले, जे अर्थात ते ICS अधिकारी म्हणजे जे कलेक्टर दर्जाचे किंवा उच्च दर्जाचे अधिकारी असतील त्यांनी लिहिलेली पुस्तकं असतील किंवा त्यांनी लिहिलेली पत्र असतील, याच्यामध्ये पण त्यांनी त्या केलेल्या नोंदी आहेत. अर्थात आता तेही तितक्याच महत्त्वाच्या का आहेत कारण त्या समकाळातच लिहिल्या गेलेल्या आहेत. जो अपेक्षित कालावधी या सगळ्यांना आहे त्या कालावधीतच त्या लिहिल्या गेलेल्या आहेत आणि एका प्रतिष्ठित व्यक्तींकडून लिहिल्या गेल्या आहे. असं नाही की कोणीही लिहिलेलं आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे. अर्थात सरकारी अधिकारी जर लिहित असेल तर तो तितका अभ्यास करूनच तो लिहित असतो. त्यामुळे त्यांनी ते आणि ब्रिटिशांची ती पद्धतच होती, कारण ते कुठलंही लिखाण करताना तेवढं डीपली करतात की ते त्याच्या मुळाशी जातात. मग सांगितले की पडद्याचं सुद्धा म्हणजे त्यांनी निरीक्षण केलं, म्हणजे त्यामध्ये नोंदवलं होतं. ते आपल्या साताऱ्याची माहिती सांगाल? हां, म्हणजे ते एक जेव्हा साताऱ्याचे छत्रपती आप्पासाहेब महाराजांचं निधन झालं होतं त्यांच्या निधनानंतर मुंबई प्रांताचे गव्हर्नर त्यावेळेचे जे होते ते साताऱ्यामध्ये फाकलंड नावाचे जे गव्हर्नर होते ते साताऱ्यात येणार होते.
तत्पूर्वी त्यांच्या पत्नी साताऱ्यामध्ये आल्या होत्या आणि त्यांनी शहाजी महाराजांच्या पत्नींची आत्ता जो आपला कोर्टाचा वाडा म्हटला जातो नावा राजवाडा, त्या राजवाड्यात जाऊन भेट घेतली होती. त्या भेटीची त्यांनी इत्थंभूत माहिती त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. तर त्यामध्ये त्यांनी दरवाजातून आतमध्ये जाईपर्यंत लोक किती आहेत, खांब किती आहेत, त्या खांबांवरती पडदे कुठले आहेत, कुठल्या रंगाचे आहेत, कुठल्या कापडाचे आहेत, त्याला झालर कुठली आहे, कुठल्या रंगाची आहे, तिथे लावलेल्या मेणबत्त्या किती आहेत, इतकंही त्यांनी त्यामध्ये मेन्शन करून ठेवलेलं आहे. इतकं डिटेलिंग त्यांची ती सवय. म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की ब्रिटिशांचं महत्त्व का वाढतं या लिखाणाचं या संदर्भामध्ये, कारण तेवढ्या त्या डिटेलिंगमध्ये त्यांनी ते लिखाण करून ठेवलेलं आहे. अर्थात फक्त विषय येतो फक्त अभ्यासाचा, तेवढा डीपली आपण जेव्हा उतरू यामध्ये तेव्हा अजून त्या गोष्टी हाताला लागत जातात. आता मलाही अर्थात जेव्हा ह्या मधल्या काळामध्ये ह्या गोष्टी मी शोधत गेलो त्यावेळेस आपल्या सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, मिळत गेलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला ह्या इन डिटेल आपण त्यामध्ये अभ्यास करू शकलो आणि आपल्या पुढच्या गोष्टी मिळत गेलेल्या आहेत. अर्थात जेव्हा आपण अजून जाऊ आपण त्यावेळेसही त्या गोष्टी आपल्याला नव्याने अजून गोष्टी मिळत जातील आणि आपल्याला अजून नवीन उल्लेख सापडतील. महिनाभराचा कालावधीत त्यामध्ये सरकारी अभ्यास करताय, आपणही करूयात, साताऱ्याचे बरेचसे इतिहास अभ्यासकही करत आहेत. जेवढे अभ्यासक पुढे येतील, आपापला अभ्यास पुढे आणतील, बऱ्याचशा गोष्टी तर येतीलच पुढे. तर आपण निलेश झोरे साहेबांशी जे इतिहास तज्ज्ञ आहेत सातारमधले, यांच्याशी जे सातारा गॅजेट आहे त्याच्यातील जे सविस्तर माहिती आहे, म्हणजे हैदराबाद गॅजेट असो किंवा साताऱ्यातले जे इतिहासामध्ये जे ब्रिटिशांनी आपल्या नोंदी केलेल्या आहेत म्हणजे या गॅजेटमध्ये, त्याची सविस्तर अशी आपल्याला माहिती दिलेली आहे. संतोष शिराळे, लोकशिवाय मराठीसाठी, सातारा.